प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त हिंगोली शहरातून ठिकठिकाणी शांततेत भव्य जुलूस काढण्यात आला होता। यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव आणि गणेश विसर्जन 17 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव त्याच दिवशी साजरा न करता 22 सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा ठरवून एकतेचा संदेश दिला होता। ठरल्याप्रमाणे 22 सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंगोली शहरातील विविध मुख्य मार्गावरून भव्य जुलूस रॅली काढण्यात आली होती। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वसीम देशमुख मित्रमंडळ यांच्याकडून नागरिकांना पाणी बॉटल तसेच नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते, तर काँग्रेसचे नेते प्रकाश थोरात यांच्याकडूनही पाणी बॉटल, चिवडा तसेच बिस्किट अशा प्रकारच्या नाश्त्याचे आयोजन ईद मिलादुन्नबीच्या जुलूस निमित्त ठिकठिकाणी नाश्त्याचे स्टॉल लावण्यात आले होते। आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली। हिंगोली शहरात जुलूस मोहम्मदी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम चे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सकाळपासूनच सर्व हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शांततेचा संदेश देणारे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश घेऊन सर्व शहरात शांतमयरित्या चांगल्या प्रकारे भव्य मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये लहान मुले, वयस्कर माणसं, वडीलधारी मंडळी तसेच युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच मुस्लिम समाजाचे धर्मगुरू उलमा इकराम देखील या रॅलीमध्ये उपस्थित होते आणि सर्व शहरातून शांतीचा संदेश देऊन ही रॅली शांतमयरित्या पार पाडण्यात आलेली आहे। तसेच आज या ठिकाणी जे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे, सात सर युवा मंच या संघटनेच्या वतीने मी सर्वप्रथम त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगल्यारीत्या, उत्कृष्टरित्या या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे। तो अत्यंत चांगला उपक्रम आहे। ब्लड दान करणे म्हणजे जीवनदान करण्यासारखंच आहे। जेव्हा ब्लड कोणाला मिळतो त्याला एक नवीन संजीवनी किंवा नवीन लाईफ प्रदान होते आणि आमच्या प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जे संदेश आम्हाला दिलेला आहे, खैरुन नास मा यनफउन नास, चांगला माणूस तो आहे जो दुसऱ्यांचा भला करतो आणि त्याच प्रकारे आज इथं साद अहमद सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे ते अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि त्यांनी नेहमीच या प्रकारे हे ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करत राहावे एवढीच या प्रसंगी त्यांनाही शुभेच्छा देतो। आणि सर्व युवकांना आणि जे काही ब्लड देण्यासाठी तयार आहेत, इच्छुक आहेत, त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण असाच रक्तदान करत राहा, कारण आपण रक्तदान कराल तर आपल्या सिव्हिलमध्ये ब्लड उपलब्ध होईल आणि ते ब्लड उपलब्ध झाल्यानंतर अनेकांना त्याची ज्यांना गरज पडते त्यांना मदत होईल एवढीच या प्रसंगी मी माझी शुभेच्छा देतो आणि सात सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। इथं काम करणाऱ्या सर्व युवकांना व सर्व मंडळींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। भविष्यात त्यांच्या हातो अशीच चांगले कार्य घडो आणि हिंगोली शहरात व जिल्ह्यात या सर्व युवकांचं नाव रोशन हो एवढीच मनोकामना व्यक्त करतो। धन्यवाद।